आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जितका हिट ठरतोय तितकाच तो महाराष्ट्राच्या राजकारणातही हिट ठरतोय। काही इतिहासकारांकडून चित्रपटातील काही भागांवर आक्षेप घेतला गेलाय, पण या विचारांच्या लढाईला काही जण धमक्यांनी उत्तर देत आहेत। कुणाला आली आहे धमकी आणि काय आहे वाद, बघूया। तुम्ही म्हणता ब्राह्मणांमुळे संभाजी महाराजांना पकडलं, असं मी नाही म्हणत। तो जो तुम्ही म्हटलं कोणता रेफरन्स दिला फ्रान्सिस तुम्ही? कोणता दिला रेफरन्स? ब्रिटिशांचा ब्रिटिशांचा जेम्स पुस्तक वाचा ना, सांगा ना लोकांना जेम्स लेननी काय म्हटलं तर सांगा ना मग लोकांना। ते कशाला घाणेरडं सांगू? का काय का काय का 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 ते घाणेरडी गोष्ट? ती घाणेरडी गोष्ट सोयीस्कर सांगाल? अरे तुम्ही सोयीस्कर सांगाल का? उद्या तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज? मग तुम्हाला मी माहित काय आहे? बोलणार लोकांना? तुम्हाला माहित आहे? छावा चित्रपटाविरोधात भाष्य केल्याप्रकरणी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकीचा फोन आलाय। नागपूरच्या प्रशांत कोरटकर या व्यक्तीने ब्राह्मण समाजाविरोधात का बोलता असं म्हणत धमकी दिली असा आरोप इंद्रजित सावंत यांनी केलाय। तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना, हा लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका, लक्षात घ्या। हो का? तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा, ब्राह्मणांची ताकद काय आहे? शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं। ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस, आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो। किती मराठा एकत्र करा तुम्ही, लक्षात घ्या। या 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 दम असेल तर या। समजलं? शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी काय बोललो? विषारी काय बोललो? विषारी बोलले तुम्ही? कुठल्या रेफरन्सने बोलले? कुठल्या पुस्तकाच्या रेफरन्सने बोलले तुम्ही? काय माहिती तुम्हाला? कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना। तुम्ही लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंढारकर पहिला ब्राह्मण होता, लक्षात घ्या। हो का? तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं, लक्षात घ्या। आता ऐका, तुमचं नाव काय? बाबासाहेब पुरंदरे कोण होता? ब्राह्मण होता। ऐका ऐका, इतका द्वेष इतका? तुमचं नाव काय? काय बोलताय तुम्ही? माझं प्रशांत कोरटकर, गुगलवर सर्च करा। प्रशांत कोरटकर। इथनं पळायचं काय? हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात। इंद्रजित सावंतांनी ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर शेअर करताच खळबळ उडाली। यानंतर आम्ही प्रशांत कोरटकर यांना या संदर्भात विचारलं तेव्हा त्यांनी हे आरोप फेटाळून लावले। सर्वात महत्त्वाचं, आज सकाळीच मला अनेक लोकांचे फोन आले की इंद्रजित सावंत नावाचे इतिहास संशोधक आहे आणि त्यांना मी म्हणजे प्रशांत कोरटकर यांनी मोबाईलवर धमकी दिलेली आहे। पहिली गोष्ट तर तो आवाज माझा नाही आहे, मी त्यांना कॉल केला नाही, त्यांचा नंबर माझ्याकडे नाही, मी त्यांच्या संपर्कात कधीच आयुष्यात आलो नाही। मी पत्रकार म्हणून गेल्या 25 वर्षापासून काम करतो आहे, माझ्याबद्दल लोकांना माहीत आहे मी काय व्यक्ती आहे, कशा पद्धतीची पत्रकारिता केली। छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे आपलं आराध्य आहे, त्याच्यामुळे माझ्यासारख्या छोट्या माणसांनी इतक्या मोठ्या विषयावर बोलण्याचा आणि इतिहास संशोधकाला फोन करण्याचा काही विषय नाही। त्यांनी याला जातीचा रंग दिलेला दिसतो आहे। एकूणच मी तर त्यांची पोस्ट वाचली नाही, ऑडिओ ऐकलेला नाही आहे। मी मगाशीच सांगितलंय की त्याच्या विषयावर जर सुमोटो पोलीस काही कारवाई करणार असतील तर ते करू शकतात, पण शिवाजी महाराजांची अस्मिता आणि मराठ्यांची अस्मिता मला जास्त महत्त्वाची आहे माझ्या जीवापेक्षा, आणि त्यामुळे मी फक्त शिवाजी महाराजांच्या जे काही त्यांनी हे केलेलं आहे, वक्तव्य केलेलं आहे अत्यंत अश्लाघ्य आणि घाणेरडं, त्याच्याबद्दलच माझी तक्रार मी दिलेली आहे। इंद्रजित सावंतांना अशी धमकी येताच राज्याच्या राजकारणात मात्र खळबळ माजली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तात्काळ याबाबत कारवाईचे आदेश दिले, तर धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी होऊ लागली। इंद्रजित सावंत यांना ज्या प्रकारे एका इस्माने धमकीचा कॉल करून त्यामध्ये जे संभाषण केलेले आहे ते अत्यंत निंदनीय आहे, त्याचा मी निषेध व्यक्त करतो। आणि अशा प्रकारे शिवाजी महाराजांच्या, संभाजीराजांच्या इतिहासाबद्दल जर कोणी तिसरा भामटा फोन करून इतिहास संशोधकांना धमकावत असेल, शेवटी विचाराची लढाई विचाराने झाली पाहिजे। काही मुद्दे आहेत ते खोडता येऊ शकतात, पण अशा प्रकारे अवमानजनक वक्तव्य जर महापुरुषांबद्दल होत असेल तर त्यावर कठोर कारवाई राज्य सरकारने केली पाहिजे। इतिहासकार इंद्रजित सावंत हे छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेला पुस्तकाच्या माध्यमातून सांगत आहे। त्याचमुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना मागणी करत आहे की ज्यांनी कोणी इतिहासकार इंद्रजित सावंत यांना धमकी दिलेली आहे ही जेम्स लेनची पिलावळ आहे, त्यामुळे या जेम्स लेनच्या
पिलावळीला तात्काळ अटक करा अशी मागणी आम्ही आपणास करत आहोत. छत्रपती संभाजी महाराजांवरील छावा चित्रपटाबाबत इंद्रजित सावंतांनी काही दिवसांपूर्वी भाष्य केलं होतं आणि यावरूनच इंद्रजित सावंतांना सोशल मीडियावर देखील ट्रोल केलं जात होतं की संगमेश्वर याचं देश कुलकर्णी पद आहे. संगमेश्वरचा जो भाग होता तो देश कुलकर्णी पद हे अण्णाजी दत्तोकडे आहे. म्हणजे त्याला अण्णाजी नव्हता पण त्याच्याकडे होतं. दुसरं, संगमेश्वर खुद्द संगमेश्वरचं कुलकर्णी पद हे सुद्धा या अण्णाजी दत्तोकडे आहे. आणि अण्णाजीला हत्तीच्या पायी दिल्यामुळं त्याच्या बरोबरची जी मंडळी सगळी होती ती सगळीच सापडलेली नव्हती. आणि इतकं, आणि संगमेश्वरवर ज्यानं छापा टाकला शेख निजाम जो होता मुकरब खान, तो वसमत मधला आहे आपल्या महाराष्ट्रातल्या, त्याची जागीर वसमतची आहे. आता परत ह्याचं लिंक अशी आपण लावू शकतो की वसमतचं कुलकर्णी पद सुद्धा अण्णाजी दत्तोच्या बापाकडे होतं. आणि तोच सगळा वसमतचा जो जागीरदार आहे परत मोगलांकडचा तो शेख निजाम हाच परत संभाजी महाराजांच्यावर छापा टाकतो आणि संभाजी महाराजांना पकडून घेऊन जातो. अण्णाजी दत्तो हे संभाजी महाराजांचे खरे खलनायक होते या विधानावर अनेकांचा आक्षेप होता. इंद्रजित सावंतांनी या आधीच विधानाचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं. इंद्रजित सावंत यांना आलेल्या धमकीच्या फोनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यामुळे आता या प्रकरणात कारवाईला वेग येणार आहे. प्रशांत कोरटकर यांनी इंद्रजित सावंतांना फोन केल्याचं नाकारल्यामुळे नेमकी धमकी देणारी व्यक्ती कोण याबाबत आता खुलासा होणं गरजेचं आहे. विचारांचा विरोध विचारानं होण्याची गरज आहे. मात्र महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणात सध्या विचारांचा विरोध हा धमक्यांनी होऊ लागलाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.